नमस्कार, मी प्रसाद काथे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा नुकताच विशेष न्यायालयामध्ये निकाल लागला आणि यानंतर पुन्हा एकदा चर्चेचं मोहोळ उठलेलं आहे। या चर्चेमध्ये निर्दोष सुटलेल्यांची स्वतःची एक बाजू आहे आणि जे पीडित आहेत त्यांची सुद्धा एक बाजू आहे। त्याच्याच जोडीला दाभोळकर कुटुंबाचं सुद्धा म्हणणं आहे। पण सगळ्याच गोष्टी निकालानंतर बाहेर येतात असं नाही। केवळ आणि केवळ कुटुंबाचं म्हणणं काय, कुटुंबाच्या वेदना काय हेच मांडण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। असं असताना दुसऱ्या बाजूला एका गोष्टीची दखल घ्यायला हवी, ती म्हणजे या प्रकरणात जे निर्दोष सुटले त्यांची भावना सुद्धा जाणून घेणं हे माध्यम म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि त्यालाच समोर ठेवत आपण या चर्चेमध्ये प्रश्न उपस्थित करणार आहोत की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे खरे मारेकरी नक्की कोण आहेत। या चर्चेत आपल्या सोबत 3 मंडळी आहेत। हे तिघही जण खटल्याशी थेट संबंधित आहेत। त्या तिघांची आपल्याला पटकन ओळख करून देतो। आपल्या सोबत या चर्चेमध्ये ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आहेत, जे आरोपींचे वकील या नात्यानं न्यायालयामध्ये ही केस लढवत होते। त्यांच्या बाजूला आपल्या सोबत प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता झालेले विक्रम भावे आहेत आणि विक्रम भावे यांच्या शेजारी आपल्या सोबत या चर्चेत जोडले गेलेले आहेत ते ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर। या मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करू आणि मला या निमित्तानं थेट पहिला प्रश्न विचारायचा आहे तो ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांना। वीरेंद्रजी, ही संपूर्ण केस, हा संपूर्ण खटला लढताना तुमच्यावर कोणत्या प्रकारचा दबाव होता का? याची 2 स्वरूपाची उत्तरं आहेत। पहिलं तर असं आहे की जेव्हा 2016 मध्ये पहिली चार्जशीट आली सप्टेंबर 2016 मध्ये आणि सीबीआय असं म्हणाले की डॉक्टर तावडे सूत्रधार, मास्टरमाइंड आणि सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनी खून केला, ही थिअरी घेऊन ते आले आणि आपण म्हटलं चला ठीक आहे, केस सुरू करू। सीबीआय काही केस सुरू करायला तयार होईना। शेवटी सीबीआय म्हणजे भारताच्या इतिहासात कदाचित अशा दुर्मिळ घटनांपैकी ही घटना आहे की सीबीआय स्वतः हायकोर्टात गेली, म्हणाली आम्ही चार्जशीट घातलंय, आम्ही डॉक्टर तावडेंना अटक केली आहे, पण आम्हाला केस चालवायची नाही। कशासाठी? तर ते म्हणत होते आम्हाला ते स्कॉटलंड यार्डला काही पाठवायचं आहे, पण आपलीच केस सीबीआयने स्वतः स्टे करून घेतली। त्याचा एक 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 असं होतं की केस सुरू होऊ शकते, एक व्यक्ती आतमध्ये आहे जो 2016 10 जून 2016 ते 10 मे 2024 इतका प्रदीर्घ काळ डॉक्टर तावडे याच्यात आत होते आणि खटला शेवटी ह्यांनी सुरू केला 2021 मध्ये। म्हणजे त्यांना पाहिजे तसं जायचं, हा त्या दबाव तंत्रातलाच एक भाग होता का असं मला तरी वाटतं। इचलकरंजीकरजी, या चर्चेच्या निमित्तानं पुढचा मुद्दा माझा विक्रम भावे यांच्यासाठी असणार आहे। विक्रम भावे, आपल्यावर आरोप ठेवण्यात आलेले होते, तुम्ही आरोपी या नात्यानं काही काळ तुरुंगात सुद्धा होतात। हा संपूर्ण कालावधी हा तुमच्यासाठी किती आव्हानात्मक ठरला आणि या अटकेच्या आधी अशा कोणत्या गोष्टी घडल्या ज्या सर्वसाधारणपणे घडत नाहीत? मला मुळात अटक केली यासाठी की माझ्यावर आरोप ठेवलाय की मारेकऱ्यांना रेकी करायला मी मदत केली असा। कशाची रेकी? म्हणजे आता जे मारेकरी म्हणून सीबीआयने दाखवले तर त्यांना पुण्यातले रस्ते दाखवायला मी मदत केली असा आरोप माझ्यावर ठेवलेला आहे। पण याची सुरुवात अशी झाली की मुळात मला अटक करताना मला आधी धडधडीतपणे सांगण्यात आलं की संजीव पुनाळेकर यांना आम्ही अटक केलेली आहे ऑलरेडी, तुम्ही त्यांच्या विरोधात साक्ष देत असाल आम्ही सांगतो तशी तर तुम्हाला सोडतो, नाही तर आम्ही तुम्हाला अटक करू। मी खोटी साक्ष द्यायला नकार दिला म्हणून मला या प्रकरणात आरोपी बनवण्यात आलेला आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, मला अटक केल्यानंतर अटकेचा पंचनामा तयार झाल्यावर मी विचारलं त्यांना की मग आधार काय अटकेचा? त्यावेळेला ते म्हणाले की या प्रकरणातला जो आरोपी आहे शरद कळसकर, ज्याला आता नुकतीच शिक्षा दिली न्यायालयाने, तर त्याचं दुसऱ्या राज्यातल्या म्हणजे कर्नाटक राज्यातल्या दुसऱ्या केसमधलं एक कन्फेशन आहे, त्या आधारे आम्ही तुम्हाला इथे अटक करत आहोत म्हणून। मग मला संजीव पुनाळेकर हे त्यांचे आधीपासून वकील होते, मी त्यांच्यासोबत काम करत होतो, त्यामुळे मला माहिती होतं ते कन्फेशन चार्जशीटला होतं हे। आणि शरद कळसकर यांनी न्यायालयासमोर ते नाकारलेलं सुद्धा आहे की माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन ते कन्फेशन बनवण्यात आलेलं आहे खोटं म्हणून। त्यामुळे ते कधीच हे मला माहिती होतं म्हणून मी मला अटक करणारा सीबीआयचा जो अधिकारी होता सुभाष रामरूप सिंग त्यांना विचारलं
की मला ज्या आधारे अटक करतायत ते कन्फेशन स्टेटमेंट आहे ऑक्टोबर 2018 मधलं. तुम्ही मला आज अटक करताय 7 महिन्यांनी. या 7 महिन्याच्या कालावधीत कोर्टात पुनाळेकर यांच्याबरोबर मी 25 वेळा गेलो. तिथे त्या अधिकाऱ्याची माझी भेट झालेली आहे. या 7 महिन्यात तो अधिकारी 2 वेळा आमच्या कार्यालयात येऊन चहा पिऊन गेलेला आहे. मग असं असताना अटकेला विलंब का? म्हणजे दाभोळकर हत्येविषयी जेव्हा कधी बोललं जातं तेव्हा लोकशाहीची हत्या वगैरे असं या घटनेबद्दल बोललं जातं. मग इतक्या महत्वाचा आरोप माझ्यावर आहे, मग इतका विलंब का? त्यावर या अधिकाऱ्याचं उत्तर असं होतं की तू कोण बे विचारणारा. मी म्हणलं ठीक आहे, मी नाही विचारू शकत, पण न्यायालय विचारेल तेव्हा तर उत्तर द्याल ना काहीतरी, तेव्हा उत्तर द्यावं लागेल. जी, म्हणजे विक्रम भावे, ज्या पद्धतीनं अटक झाली त्याला लागलेला कालावधी हा तुमच्या लेखी संशयास्पद आहे. इतका दीर्घ कालावधी घटना घडून गेल्यानंतर अटक करण्याच्यासाठी लागला, याच्या मागे तुम्हाला नक्की काय संशय होता? पण तत्पूर्वी त्याचं उत्तर देण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बऱ्याचदा तपासाच्या दरम्यान अनेक गोष्टी उलगडत जातात आणि अशा वेळेला एखादं नवं तथ्य समोर येऊन एका व्यक्तीला दीर्घकाळाने अटक होण्याचे अनेक प्रसंग आपल्या इतिहासात, आपल्या न्यायव्यवस्थेच्या समोर आलेले आहेत. मग तुम्हाला उशिरा अटक झाली किंवा या घटनेच्या नंतर तुम्हाला झालेल्या अटकेसाठी लागलेला कालावधी हा संशयास्पद कसा? सांगतो. त्याचं झालं असं की आम्हाला अटक केल्यानंतर जेव्हा सप्लिमेंटरी चार्जशीट म्हणजे पुरवणी आरोपपत्र आमच्या विरोधात दाखल केलं गेलं, तर त्यामध्ये 3 गोष्टी आहेत ज्या संशयास्पद आहेत. त्यातली पहिली गोष्ट अशी की त्यामध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट असं एक कागद जोडलेला आहे. त्यामध्ये 2 मोबाईल नंबर दिलेत आणि त्याच्या पुढे असं लिहिलेलं आहे की दीज 2 नंबर्स वेअर इन यूज ऑफ विक्रम भावे अँड वेअर लोकेटेड नियर बाय क्राईम सीन अप्रॉक्स 10 to 15 days बिफोर मर्डर ऑफ दाभोलकर. आता हे जर नंबर माझे होते तर ते माझ्या नावावर असल्याचा पुरावा कोर्टासमोर यायला हवा होता. तो खटला संपेपर्यंत आला नाही. ते माझ्या नावावर नोंद नसतील, दुसऱ्या कोणाच्या असतील, पण वापरात माझ्या होते, तर तसा पुरावा यायला हवा होता. आणि या सगळ्या गोष्टी ज्या CDR अनालिसिस रिपोर्टच्या आधारे वारंवार शपथेवर सांगितल्या गेल्या, तो CDR अनालिसिस रिपोर्ट शेवटपर्यंत कोर्टासमोर आला नाही. तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग याला जेव्हा माझे अधिवक्ते वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी क्रॉस एक्झामिनेशनमध्ये त्याविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी शपथेवर सांगितलंय की माझ्या हातात आजपर्यंत तो CDR रिपोर्ट नाही. मला मिळालेल्या तोंडी माहितीच्या आधारे मी आजपर्यंत त्याविषयी बोलत राहिलो होतो. ही अशा प्रकारचे हे पुरावे आहेत. तिसरी गोष्ट यातली अशी की या सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये 2 कागद जोडलेत, जे पंचनामे आहेत. त्या पंचनाम्यापैकी एकावर लिहिलंय प्रोडक्शन कम सीजर पंचनामा, ज्यात असं लिहिलंय की मी माझा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वतःहून CBIच्या कार्यालयात नेऊन दिला. 2 स्वतंत्र साक्षीदारांसमोर तो जप्त करण्यात आला. आणि त्याच्या पुढे दुसरा पंचनामा आहे मेमोरेंडम म्हणून, त्यात असं लिहिलंय की ज्या स्वतंत्र साक्षीदारांसमोर माझा फोटो जप्त करण्यात आला त्याच साक्षीदारांसमक्ष तो फोटो त्यावेळेला CBIच्याच कस्टडीत असलेल्या शरद कळसकरला दाखवला असता त्यांनी तो ओळखला आणि तो म्हणाला की हा विक्रम भावे असून यांनी रेकी करायला मदत केली होती. जर क्षणभर हे दोन्ही पंचनामे खरे धरले तर त्याचा अर्थ असा होतो की मी CBIच्या कार्यालयात हजर होतो, माझा फोटो मी स्वतः दिला, त्याच वेळेला तो शरद कळसकरला दाखवला, त्यांनी तो ओळखला. मग हे खरं असेल तर मला त्या क्षणी अटक का झाली नाही? मला त्यावेळेला घरी जाऊ देण्यात आलं. त्यानंतर 1-2 दिवसांनी नाही, तब्बल 7.5 महिन्यांनी मला अटक केलेली आहे. जर तुमच्याच कस्टडीतला, आता दुसरी संशयास्पद बाब ही की ज्या तुमच्याच कस्टडीत आरोपी आहे तर मला समोर उभं का नाही केलं? माझा फोटो घेऊन तो दुसऱ्या खोलीत असलेल्या त्याला दाखवल्याचं का पंचनामा झाला? आणि मग मला तेव्हाच का नाही अटक झाली? 7.5 महिने का लागले? जर मी समोर होतो तुमच्या, देशाबाहेर गेलो नव्हतो. यातला एक तपशील मला पुढे चर्चेसाठी न्यायचा आहे आणि तत्पूर्वी म्हणजे अर्थात पुढचा प्रश्न माझा संजीव पुनाळेकर यांच्यासाठी असणार आहे, पण ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांना यात काही जोडायचं दिसतंय. मी वेळेच्या मर्यादेमध्ये एक संधी देईन, मिनिटभराची आहे. ह्याच्यात तुम्ही एक फार महत्वाचा मुद्दा सांगितला की कधी कधी उशिरा अटक केली जाते आणि ते स्वाभाविक असतं. इथे ते तसं का नाही याचं कारण असं आहे की अटकेच्या आधी जे काही मटेरियल CBI स्वतःकडे आहे असं म्हणत होती तेच अटकेच्या दिवशी होतं. म्हणजे ते एक कथित कन्फेशन, जे नंतर कन्फेशन पण राहिलं नाही, तेच चार्जशीट फाईल करताना नसलेल्या गोष्टी होत्या आणि खटला संपला तेव्हाही काहीच नव्हतं. म्हणजे मुद्दा काय राहतो की एक हवेत एक कहाणी बनवायची, त्याच्या मागे काही नाही आणि मग खटल्याच्या शेवटपर्यंत पुरावेच आणायचे नाहीत. हे जे तिथे दिसून आलं,
म्हणून मग जे भावे सांगतात की धमकी ही होती की पुनाळेकरांच्या विरोधातला साक्षीदार हो म्हणून अटक करतो, तर हे तसंच गेलं का? किंवा त्याच्या मागे काही इनविजिबल हँड्स होते की नाही, कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना अटक झालीच पाहिजे इतक्या दिवसात, हे प्रश्न तिथे राहतात. अगदी यात थोडक्यात तुम्हाला एक संकेत यातून द्यायचा दिसतोय की काही जणांना या प्रकरणामध्ये गोवण्याच्या साठी हे कुभांड रचलं गेलेलं असू शकतं. मला वाटतं वीरेंद्र इचलकरंजीकर मी बरोबर शब्द वापरतोय? हो हो. अच्छा, पटकन संजीव पुनाळेकर, आता आपल्यासाठीचा प्रश्न आहे. या प्रकरणात तुम्हालाही अटक झाली आणि आत्ताच्या घडीला पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता आहे, आणि हा जो पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता होण्याचा मुद्दा आहे हाच आता उचलून धरला जातोय की एखादा माणूस पुराव्या अभावी निर्दोष झाला याचा अर्थ तो काही संपूर्ण निर्दोष होत नाही. न्यायव्यवस्था ही जेव्हा आपण सर्वोच्च मानतो आणि न्यायव्यवस्थेनं दिलेला निकाल हा मानायला हवा असं आपल्याला शिकवलेलं असतं, त्यावेळेला त्याच व्यवस्थेमध्ये पुराव्या अभावी निर्दोष मुक्ततेचं कलम तरतूद केलेलं आहे. मग तुमच्या बाबतीत हा वेगळा विचार, वेगळी भूमिका का पसरवली जाते? आणि तुमच्या प्रकरणामध्ये थेट विचारायचं आहे की तुम्ही जी वकील म्हणून असलेली मर्यादा ओलांडली त्यामुळे तुमच्या विरोधात कारवाई झाली आहे का? सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांनी, काही पत्रकारांनी वारंवार म्हटलं की पुनाळेकरांनी लक्ष्मण रेषा ओलांडली वगैरे. याच्यामध्ये मुळात ही लक्ष्मण रेषा जी म्हणतात ती प्रभू श्रीरामांनी काढली तशी नव्हती, तर याच लोकांनी निर्माण केली. घडलं होतं ते असं की तुम्हाला थोडी त्याची पार्श्वभूमी सांगतो जी की ज्या वेळेला हिंदू दहशतवाद, सफरून टेरर हा मुद्दा सगळ्यात प्रथम आला तो ठाणे ब्लास्टच्या वेळेला. त्यावेळेला पहिल्यांदा हिंदू युवकांवर हिंदू म्हणून धर्माच्या आधारे काहीतरी तुम्ही केलं तसा आरोप आला, आणि त्यातले 6च्या 6 आरोपी दहशतवादाच्या आरोपामधून सुटले. त्यावेळेला मी वकील होतो. जिथं मडगावमध्ये पहिल्यांदा बॉम्ब ब्लास्टची केस NIAची पहिली केस होती, 6च्या 6 आरोपी दहशतवादातून मुक्त झाले, तेव्हा मी वकील होतो. मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये 12पैकी 4 जणांचा मी वकील आहे, त्यातले 3घांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तर लक्ष्मण रेषा काय मला बरोबर समजतं. यांची समस्या ही होती की त्यांच्या ज्या चुका होत्या, घोड चुका होत्या, या सगळ्या आम्ही पुढे मांडत होतो. ज्यांनी ते फ्रॉड केले, 2-3 उदाहरणं छोटीशी देतो एकेका वाक्यात. त्यांनी जे पिस्तूल त्या खाडीमध्ये शोधलं, 9.25 लाखाचा, 8,70 लाखाचा त्यांनी खर्च केला, आणि त्यांचंच असं म्हणणं आहे, आणि हे दाभोळकर कुटुंबियांच्या शपथपत्रामध्ये आले सर्वोच्च न्यायालयात, की शरद कळसकरकडे काही गन सापडल्या होत्या असं ATAचं म्हणणं होतं. पण ते म्हणाले नाही, त्या गन्स नाही आहेत. आमचं असं म्हणणं आहे की तो पुरावा खोटा आहे. पण ज्या दिवशी त्याला अटकेत घेतलं तेव्हा त्या गन्स काय त्यांनी तपासायला पाठवल्या नाहीत. अंदुरेला पकडलं त्या दिवशी त्याच्याकडे एक पिस्तूल सापडलं, त्याचा वेगळा पंचनामा करून CBIने वेगळा FIR दाखल केला, आणि त्याच दिवशी जाहीर केलं की ही गन त्यातली नाहीये. आणि मग शरद कळसकरांच्या नावाने एक निवेदन त्यांनी दाखवलं ज्यावर कोर्टाची सही नाही. मुंबईत आल्याबरोबर त्याने ते नाकारलं होतं. मीच तेव्हा वकील होतो, आणि त्याच्या आधारे त्यांनी ती खाडी पिंजून काढली. स्कॉटलंड यार्डमध्ये त्यांनी आम्ही पाठवू म्हणून सांगितलं, आम्ही ती सगळी पिस्तूलं वगैरे पाठवू. आणि त्यावेळेला मी उच्च न्यायालयाची माहिती दिली होती की CBIच्या वेबसाईटवर जो करार आहे त्यात म्हटलंय की फॉरेन्सिक मदत होत नाही, तुम्हाला फसवतायत. तर म्हणून हे सगळं मी यांचा जे पर्दाफाश करत होतो त्यामुळे मला अडकवण्यात आलं असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि यांच्याकडे पुरावे कोणते कधीच नव्हते. आणि न्यायालयाने असं नाही सांगितलं, 2 गोष्टी लक्षात घ्या. पुरावे आहेत ते मांडले नाही तसं झालेलं नाही. 2 पुरावे त्यांनी शोधले नाही तसं झालं नाही. त्यांनी हे सांगितलं की ज्या पुराव्याच्या आधारे अटक केली तो पुरावा कोर्टात ग्राह्य मानता येत नाही, तो कायद्याला धरून नाही, म्हणून आम्ही तो मांडत नाही असं CBIने सांगितलं. दाभोळकरांचे वकील उपस्थित होते, त्यांनी याला विरोध केला नाही, आणि मग माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे. बिलकुल, या चर्चेला पुढे न्यायचंच आहे. वीरेंद्र इचलकरंजीकरांना परत एक मुद्दा मांडायचा आहे असं दिसतंय. वकील असल्यानं त्यांना कदाचित पटकन या तपशिलात काही ना काहीतरी जोडण्याचा मुद्दा आणि संधी घ्यायची दिसते. वेळेच्या मर्यादेमध्ये प्रत्येकाला मी संधी देणार आहे. 1 मिनिट आपल्यासाठी परत एकदा इचलकरंजीकर. अगदी त्रोटकपणे सांगतो, पुनाळेकरांना जी अटक झाली की कळसकरला त्यांनी पिस्तूल फेकून द्यायचा सल्ला दिला. आता विरोधाभास कसा आहे बघा. ज्या पिस्तुलातून दाभोळकरांची हत्या झाली ते पिस्तूल पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. खंडेलवाल आणि नागोरी अशा दोघांना अटक झालेली होती. ते पिस्तूल बॅलिस्टिक रिपोर्टनुसार टॅली झालेलं होतं. म्हणजे ज्याच्यातून गोळ्या झाडल्या गेल्या ते पिस्तूल आधी पुणे पोलिसांच्या ताब्यात होतं, मग CBIच्या ताब्यात होतं. असं असताना
त्यांना सोडून देण्यात येतं, त्याबद्दल कोणच आवाज काढत नाही, त्याबद्दल उच्च न्यायालयात कोण बोलत नाही. एकतर ते खरं होतं किंवा खोटं होतं त्याचा तपास व्हावा ही मागणी कोण करत नाही. आणि दुसरीकडे जिथे ते टाकलं गेलं असा दावा करण्यात आला ते सगळं फोल निघालं, पण तेच खरं आहे असे ढिंडोरे पिटले गेले. म्हणजे सत्य आहे ते दाबून ठेवायचं आणि एक दुसरीच कुठली तरी थिअरी अशी प्रोजेक्ट करत राहायची. हे इथे झालंय का हा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण प्रत्येकाला टप्प्याटप्प्यानं या पहिल्या भागामध्ये बोलण्याची संधी दिली, पण एक प्रश्न निश्चित आणि थेट मला या निमित्तानं विक्रम भावे आणि पुनाळेकर आपल्या दोघांना विचारायचा आहे. तो थेट प्रश्न आहे आणि तो या चर्चेला एक नवं वळण देईल. माझा पहिला आणि एकच प्रश्न प्रत्येकाला असणार आहे. आधी विक्रम भावे आपण उत्तर द्यायचं. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येत तुमचा सहभाग होता का? आधी तुम्ही बोला, त्यानंतर पुनाळेकर पटकन उत्तर द्या. नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणाशी माझा काडीचाही संबंध नाही. ठीक आहे, संजीव पुनाळेकर आता आपल्याकडून याचं उत्तर लागेल. माझा या प्रकरणाशी काडीचा संबंध तर नाहीच. याशिवाय माझं उलट असं म्हणणं आहे की सत्याकडे जाण्याचे अनेक मार्ग असतात. ते मार्ग आम्ही सुचवत असताना त्यामध्ये अडथळा आणण्यासाठी आम्हाला अटक करण्यात आली आणि ज्या तपासाची दिशा आम्ही दाखवत होतो, एवढी मोठी यंत्रणा होती, तो मुद्दाम करायचा नाही आणि यामध्ये कुटुंबियांचा हस्तक्षेप झालेला आहे असा माझा थेट आरोप आहे. ठीक आहे, मला पुढचा प्रश्न आहे, तोही तुम्हा दोघांनाच आहे. त्याची उत्तर पण टप्प्याटप्प्यानं तुम्ही दोघं देणार आहात. माझा प्रश्न आधी आपण उत्तराच्यासाठी त्यानिमित्तानं संजीव पुनाळेकर यांच्यापर्यंत जाणार आहोत. ज्याचे विचार पटत नाहीत त्याला या जगातून मारून संपवणं ही तुमची थिअरी आहे का? पुनाळेकर आधी आपण उत्तर द्या, विक्रम भावे त्यानंतर. अशी थिअरी अजिबात नाही. तुम्ही जरी असं म्हटलं आता की तुम्ही प्रथम द्या आणि विक्रम भावे यांनी नंतर उत्तर द्यावं असं म्हटलं तरी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो की हे मानवता धर्म वगैरे ज्या गोष्टी आहेत, विक्रम भावे यांची माझी मुळात ओळख आणि मैत्री यासाठी झाली होती की एक कातकरी मुलगा तुरुंगात होता, जन्मठेप झाली होती आणि तो मायनर असल्यामुळे त्याच्यासाठी प्रचंड लढा देऊन त्यांनी त्याला सोडवलं. टीका होते की हे ब्राह्मण हे हिंदुत्ववादी, परंतु त्या मुलाला सोडवण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले, त्यांनी त्याला सोडवलं. मालेगाव प्रकरणात त्यांनी पुस्तक लिहिलं तेव्हा त्यांनी जेव्हा परमबीर सिंगांचे घोटाळे आणले बाहेर किंवा राकेश मरिया यांचे, तेव्हा त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलंय की 2006च्या मालेगाव स्फोटामध्ये जे मुस्लिम आरोपी होते ते देखील निर्दोष आहेत अशा माझ्या मनाची खात्री पटल्यामुळे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करीन. हे लिहिणारे विक्रम भावे किंवा मी स्वतः इस्पितळांची याचिका केली होती की 30% बेड गरिबांना मिळावेत, 10% फुकट मिळावेत, यासारख्या याचिका आम्ही केल्या होत्या. पण आमचं चित्र असं रंगवलं गेलं की आम्ही अतिरेकी विचारांचे आहोत, प्रतिगामी विचारांचे आहोत, घरी काहीतरी करतो आहोत. म्हणजे हे एक नॅरेटिव्ह होतं. त्यामुळे असे आमचे विचार कधीही नव्हते, यापुढेही नाहीत. आणि विचारांचा लढा विचारांनी म्हणाल तर आम्ही थेट आरोप करत होतो, आमच्या केसेस चालवत होतो. त्यामुळे याच्या उलट यांची वृत्ती फॅसिस्ट आहे. काल त्यांनी मी कुठेतरी एका मुलाखतीत ऐकलं की त्यांनी म्हटलं की नाही ते बिचारे दोन गरीब तरुण, आता 15 दिवसात त्यांची याचिका होईल की त्या दोघांना फाशी द्यावं. म्हणजे मीडियासमोर दुसरं बोलायचं, न्यायालयात दुसरं बोलायचं, प्रचार दुसरा करायचा. आपण येऊ त्या मुद्द्यावर. विक्रम भावेंना उत्तर देण्याची संधी होती आणि मी एकदा त्यानिमित्तानं पटकन आठवण करून देतो. आपल्याला मर्यादित वेळेमध्ये बोलायचंय. विक्रम भावे 1 मिनिट आपल्यासाठी. विचाराची लढाई विचारांना लढता येत नसेल तर माणसाला संपवणं म्हणजे त्याची हत्या करणं असा तुमचा विचार आहे का? अशी तुमची विचारधारा आहे का? नाही, असा विचारही नाही आणि विचारधाराही तशी नाहीये. काय म्हणजे तसा प्रश्नच येत नाही. प्रत्येकाने आपापल्या विचारानुसार आपापलं कार्य करत राहावं. ठीक, आता या चर्चेत आपण पुढे जातोय आणि या चर्चेतला एक आणखीन महत्वाचा मुद्दा समोर आणतो आहोत. तो मुद्दा चर्चेला सुरू करण्यासाठी वीरेंद्र इचलकरंजीकरांपासून चर्चेला आपण प्रश्नात आणि उत्तराच्या माध्यमातून पुढे जाऊया. वीरेंद्र इचलकरंजीकर, या चर्चेतला एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे हत्येचा. आपण तपशील जर पाहिला तर त्यात महत्वाचा मुद्दा असा समोर येतो की डॉक्टर दाभोलकरांची हत्या होत असताना कोणीही पाहिलेलं नाही, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा, त्यांच्या हत्येच्यासाठी 3 गोळ्या वापरल्या गेल्या असताना 2 गोळ्यांचाच तपशील समोर येतो. हे नक्की काय प्रकरण आहे? तुम्ही अगदी खूप महत्त्वाचे मुद्दे उचलले. मी आधी पहिल्या मुद्द्याकडे जातो. आमचा हाच कोर्टात युक्तिवाद होता की जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून 2 माणसांना सीबीआय घेऊन आली आहे त्याच्यात काही ना काहीतरी गडबड आहे. मी त्याचे 5-6 मुद्दे सांगतो जो आम्ही युक्तिवाद केला आणि तो जो निकालपत्र आहे त्याच्यामध्ये त्या मुद्द्यांना तितकं पुरेसं डील केलेलं आहे असं मला तरी वाटत नाही. उच्च न्यायालयात त्याच्यावरती पुन्हा युक्तिवाद होईल. मुद्दा क्रमांक 1 की हा जो तेथे विनय केळकर नावाचा व्यक्ती होता जो आय विटनेस होता असं ते म्हणत होते, त्याने उलट तपासणीत नव्हे
त्याच्या सर तपासणीत म्हणजे सरकारी वकील जेव्हा त्याला प्रश्न विचारत होते त्याच्यातच त्याने 3 थिअरी सांगितल्या. पहिली थिअरी सांगितली की जेव्हा तो त्या बाल्कनीत होता तेव्हा तो म्हणाला की 2 माणसं मी आधीच बघितलेली एका वयस्कर माणसाच्या मागून जाताना, आणि जेव्हा आवाज आले तेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा तो वृद्ध माणूस पडलेला होता आणि 2 ही मुलं उलटी पळत येत होती. थिअरी 1. दुसरं त्याने सांगितलं की ज्या 2 जणांनी गोळ्या झाडल्या ती आज कोर्टात आहेत आणि मी त्यांना ओळखतो. तिसरं त्याने स्वतःहून सांगितलं की त्या दोघांपैकी, ते दोघे म्हणजे कोर्टातले दोघे नव्हे जे त्याने बघितलेले ते, त्यातल्या पांढऱ्या टोपी घातलेल्याने गोळ्या मारल्या. म्हणजे पहिल्यांदी त्याने बघितलंच नव्हतं गोळ्या मारताना, आवाज आले, एक माणूस पडलेला होता आणि 2 जण पळत होते, बघितलं एवढंच होतं. दुसऱ्यामध्ये दोघांनी गोळ्या घातल्या असं सांगतो, आणि तिसऱ्यामध्ये सांगतो की एकानेच गोळी घातली जो पांढरी टोपी घालून होता. आता हे संशयास्पद आहे. दुसरं, ज्याने गुन्हा नोंदवला असं ते म्हणतात, रानगट नावाचा पोलीस तिथे होता. रानगट वारंवार अगदी छाती ठोकपणे कोर्टातही सांगत होता की केळकर त्या गर्दीत होते जेव्हा मी तिथे गेलो, मी म्हणजे रानगट, आणि केळकरांनी मला हे सगळं सांगितलं. आणि त्याच्यानंतर मी एकदा केळकरांच्या घरी एक पोलीस म्हणून त्यांच्या सुरक्षेबद्दल चौकशी करायला गेलो होतो असं रानगट सांगतात. केळकर म्हणतात, कोण रानगट? मी तर कुठल्या पुरुष पोलिसाशी मी बोललोच नव्हतो, मी महिला पोलिसाशी बोललेलो. रानगट सांगतात गोळीबाराचे आवाज ते तिथेच होते नाकाबंदीच्या कारणाने, त्याने ऐकलेच नव्हते. चौथी गोष्ट, हा जो केळकर आहे तो सांगतो की त्या दिवशी, घटनेच्या दिवशी सकाळीच त्याने सांगितल्यानुसार काही स्केचेस बनवली. म्हणजे त्याने एखाद्या चित्रकाराला सांगितलं की कान असा होता, गाल असा होता वगैरे वगैरे. प्रत्यक्षात ती स्केचेस कोर्टासमोर सीबीआयने आणि पुणे पोलिसांनी आणलीच नाहीत. म्हणजे 20 ऑगस्ट 2013ला जी स्केच काढली असा दावा केला गेला, ती स्केच कुठेतरी झाकून ठेवली आणि नंतर जानेवारी 2015 मध्ये परत काहीतरी स्केच काढून घेतली. ती पण केळकरने दोघांची काढली नाहीत, एकच काढलं, एकाच माणसाचं काढलं. मग प्रश्न असा आहे, तो बरं पुणे पोलिसांचा एक अधिकारी आला, त्याला आम्ही विचारलं की बाबा सुरुवातीच्या तपासात तुम्हाला काही स्केचेस दिलेली का? तर त्याने उत्तर दिलं नाही. याचा अर्थ असा होतो पुणे पोलिसांना माहीत होतं स्केचेस वेगळी आहेत, ती खोटी आहेत, त्याचा तपासात उपयोग होणार नाही, म्हणून हे झालेलं आहे. दुसरा जो कांबळे नावाचा साक्षीदार आहे त्याने जेव्हा पुणे पोलिसांनी विचारलं त्याने सुरुवातीला सांगितलं मी काहीच बघितलेलं नाही. ही गोष्ट खरी असू शकते कारण तो सफाई कामगार त्या सकाळी तिथे नसणारच होता. तो हे मान्य करतो की जेव्हा पोलिसांनी ड्युटी रजिस्टर काढलं महापालिकेकडून आणि त्यानुसार तू तिथे होतास आता विचारलं तेव्हा मग तो म्हणाला मी तिथे होतो आणि मग स्टेटमेंट आलंय. मग ते 2 सप्टेंबरला इतक्या उशिरा आलंय. बरं, मॅजिस्ट्रेट समोर त्याचं स्टेटमेंट झालं 164 कालचं स्टेटमेंट. त्याच्यात तो हे मान्य करतो की त्याने सीबीआयला सांगितलेलं की सचिन अंदुरेने गोळ्या झाडल्याचे मी सांगितले नव्हते, तो नव्हताच. आता प्रश्न असा येतो की जर स्पष्टपणे कोर्टासमोर त्याने हे सांगितलेलं असेल, कांबळे दुसरा शरद कळसकर बद्दल हा कांबळे सांगतो की वर्तमानपत्रात पाहिल्यानुसारचा फोटो म्हणून तो मी ओळखला होता. अर्थ काय निघतो? केळकरने जेव्हा त्याला फोटो दाखवला कळसकरचा 2018 मध्ये, डिसेंबर 2018 मध्ये, केळकरने त्याच्या मागे लिहून ठेवलं की 5 वर्ष झाली 2013 ते 2018 आणि अंतर बरंच होतं, त्यामुळे मी काय खात्रीने सांगू शकत नाही, पण हा साधारण तसा दिसतो, रिझेंबल्स. आता रिझेंबल्स आणि बियॉन्ड रिझनेबल डाऊट, तो आणि तो दुसरा कोणीच नव्हे, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा, मला क्षमा करा, की न्यायिक प्रघात असं आहे की टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड झाली पाहिजे. दोन्ही साक्षीदार पुण्याचे, दोन्ही आरोपी पुण्याच्या जेलमध्ये होते, सीबीआयला फार अंतर नव्हतं. असं असताना स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट समोर जेलमध्ये ही ओळख परेड का केली नाही? ह्याचं सरळ सरळ उत्तर असं होतं की सीबीआयला माहित होतं हे दोघे काही खात्रीने ओळखू शकणार नाहीत आणि ओळखलं नाही तर तो पुरावा कोर्टासमोर आणावाच लागेल. हे टाळण्यासाठी असं काहीतरी खोटं नाटक केलं गेलं. हा युक्तिवाद आम्ही केलेला कोर्टासमोर होता आणि त्या संदर्भातलं हे जे मुद्दे होते हे कोर्टाने थेट डील केलेत असं मला नक्कीच वाटत नाही. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा आहे तो तुमच्यासाठी आहे. एक त्या निमित्तानं विचारलेल्या प्रश्नाचं फक्त मर्यादित वेळेत उत्तर द्या. या संपूर्ण प्रकरणामध्ये काही गोष्टी अधोरेखित झाल्या. त्यातली पहिली बाब तर अशी आहे की दाभोलकरांची हत्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला कुणीही माणूस समोर आलेला नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्या हत्येच्या कालावधीच्या सुमारास एक टेम्पो वेगानं त्या भागातून गेलेला आहे. याचा साधा सोपा संदर्भ आणि अर्थ काही आहे का आणि त्याचा काही संदर्भ हत्येशी असू शकतो का? झालंय असं की हा जो रानगट आहे जो तिथे तो आणि अजून 4-5 जण विश्रामबाग पोलीस स्टेशनचे, त्याला पण एक वेगळा अर्थ आहे. हे तिथे नाकाबंदीला होते असं पुणे पोलिसांचं म्हणणं होतं. FIR तसा झालाय.
मात्र सीबीआयने जेव्हा त्या रानगटांची पुन्हा चौकशी केली तेव्हा तो म्हणाला आम्ही काय नाकाबंदीला नव्हतो, मी काय तो टेम्पो बघितलेला नव्हता, मी पोलीस चौकीत बाजूच्या पोलीस चौकीत झोपलेला होतो. सीबीआयने स्वतःचीच थिअरी नाकारली असं इथे झालेलं आहे. आम्ही असं म्हटलं की हा जर खरं सांगत असेल रानगट, कारण सीबीआय स्वतःची थिअरी सोडून देते, पुणे पोलिसांची थिअरी घेते, जे टेम्पो गेला मी तिथे नाकाबंदीला होतो असं. खरं हा एक अख्खाच्या अख्खा संशयाचा भाग आहे. सीबीआयने स्वतःच्याच अधिकाऱ्याची ट्रान्सफर झाल्यानंतर त्याला का कोर्टात आणला नाही हे मी बाजूला ठेवतो. पण जर रानगट सांगतो की तो टेम्पो तिथे भरधाव वेगाने गेला, ना कांबळे सांगतो ना केळकर सांगतो. दुसरं असं आहे की जर ही टेम्पोची त्यांचीच थिअरी होती, त्यांचाच माणूस सांगतो ते जर आपण खरं म्हणलं, आरोपीला सगळ्या थिअरी सिद्ध करण्याची गरज नसते. समाजाच्या वतीने पोलीस उभे राहत असतात, समाज पारदर्शक आहे म्हणून पोलिसांनी ते पारदर्शकपणे आणि बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध करायची जबाबदारी पोलिसांची किंवा सरकार वकिलाची असते असं आहे. आता ह्याच्यात काय काय होतं बघा, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, तुम्ही एकदम चांगला मुद्दा काढला तो. जर दोघे मागून मारेकरी येत होते, मागून गोळ्या झाडल्या, तर समोरून गोळी कशी जाते, इथून आणि मागून पास कशी होते. अगदी तो एक तिसऱ्या गोळीचा मुद्दा होताच आणि तो चर्चेत अधोरेखित व्हायला हवा की 2 गोळ्या पाठीमागून येतात, 1 गोळी समोरून येते, ती समोरून आलेली गोळी नक्की कुणाची याचा तपासात काहीच संदर्भ अद्याप सापडलेला नाहीये. त्याचा संदर्भ सापडलेला नाही. ती गोळी आणि ते कार्ट्रिज नेमकं तेवढंच तिथे मिळालेलं नाही. याचा संबंध काय? बरं, 2 जिवंत काडतुसं तिथे मिळतात. 2 जिवंत काडतुसं 3 कारणांनी येऊ शकतात. पहिलं तर जे कोण मारत होते त्यांचं पिस्तूल जॅम झालं, ते मॅगझिन काढलं त्यांनी, ते तेवढीच कार्ट्रिज बाहेर काढली, परत मॅगझिन लोड केलं. आता ह्याच्यात 10-15 सेकंद किमान लागतात. तुम्ही ते जर काढत असाल तर त्याच्यावरती हातांचे ठसे येऊ शकतात. पोलिसांनी कबूल केलं की त्याच्यावर हातांचे ठसे नव्हते, म्हणजे पिस्तूल लोड जॅम झालं आणि ते तिथे पडलं असं काही होत नाही. आणि आय विटनेस पण त्यांचे जे काही अलेज्ड आय विटनेस आहेत तेही असं सांगत नाहीत. मग दुसरी गोष्ट अशी होती की तिथे ते टाकलं गेलं, जेव्हा सगळं एक प्लॅन केला गेला तेव्हा चुकून जी समोरून झाडलेली गोळी होती त्याचं कार्ट्रिज आणि ते टाकण्याच्या ऐवजी ही चुकून जिवंत टाकली गेली, असं झालं का, हा दुसरा मुद्दा. तिसरी महत्वाची गोष्ट या प्रकरणात आपण बघत असाल की मॉर्निंग वॉकची थिअरी खूपदा सांगितली गेली. ते सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते. FIR मध्ये मॉर्निंग वॉकचा उल्लेख नाही. केळकर तिथेच राहणारा जर आहे, तो तिथेच रोज मॉर्निंग वॉकला जातो. तो सांगतो मी दाभोळकरांना असं ओळखत होतो, म्हणजे जसं मी अमिताभ बच्चनना ओळखतो तसं. तर तो म्हणतो की मी इतक्या वर्षात कधीच त्यांना सकाळी तिथे चालताना बघितलं नव्हतं, म्हणजे ती मॉर्निंग वॉकची गोष्ट नव्हती. म्हणजे ते होतं काय, हे असे जे प्रश्नभर तिथे त्यांनी डॉग स्क्वॉड आणलं, सकाळी एक कुत्रा आणला, तर तो कुत्रा कुठे जायला पाहिजे होता. जर ते घरून त्यांच्या फ्लॅटवरून असे पुलापर्यंत येत असतील, आता आपण त्याचे व्हिज्युअल्स बघितले, कॉस्मॉस बँकेची मोठी इमारत आहे, त्याच्या कोपऱ्यातून तो कुत्रा परत मागे जायला पाहिजे होता. तो कुत्रा मागे जायच्या ऐवजी पुढे जातो, हे कसं काय होतं. बरं, केळकर सांगतो जेव्हा त्याने जाऊन खाली बघितलं, चालत जाणाऱ्या माणसाला गोळ्या लागल्या तर त्याच्या चपलांसकट तो खाली पडेल, त्या चपला तिथे नव्हत्या. बरं, दुसऱ्या पायाला एका बाजूला जर व्यक्ती पडली तर पॅन्टच्या आतमध्ये जखमा कशा झाल्या, आणि ह्या जखमा दुसऱ्या बाजूला झालेल्या जखमा इन्क्वेस्ट पंचनाम्यात आहेत, दाभोळकरांच्या नातेवाईकांनी बघितलेले आहेत, पण पोस्टमॉर्टममध्ये ते गायब झालेलं आहे. ह्याची उत्तरं सीबीआयने देणं अपेक्षित होतं, याची उत्तरं कुठेही आलेली नाहीत. त्यामुळे हे नक्की काय झालंय हा एक प्रश्न तसाच राहतो. कारण रानगट खोटं बोलतोय, सीबीआयकडे तो खोटं बोललेला असून सुद्धा त्याचं खोटं पाप त्याचं जे काय आहे ते सीबीआयने झाकून घेतलं, अशी परिस्थिती आहे. 2 साक्षीदार परस्पर विरोधी सांगतात, कपड्यांपासून, कपड्यांच्या रंगापासून. तर हे काय होतं, या प्रश्नाची उत्तर सीबीआयने देणं गरजेचं. माझा आता प्रश्न पटकन आणि थेट संजीव पुनाळेकर आपल्यासाठी आहे. पुनाळेकर साहेब, आपण सनातनशी संबंधित आहात का? आणि दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की 2 आरोपींचे तुम्ही वकील असल्यानं सनातन, तुम्ही आणि दाभोळकर हत्या हे संबंधित आहेत असा अर्थ काढून पेरला गेला का? एक तर सनातन संस्था याचा मी कधी पदाधिकारी, ऑफिस बेअरर, विश्वस्त किंवा सदस्य वगैरे नव्हतो. खरं म्हणजे त्याचे कोण आहेत हे सुद्धा मला माहित नाही. बऱ्याच संस्थांच्या, संघटनांच्या व्यासपीठावर मी गेलो, त्यांच्या वतीने बोललो. कित्येकदा इंग्रजी चॅनलमध्ये बोलताना माझी ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवक्ता म्हणून केली गेली, जेव्हा मी त्यांचा कधी प्रवक्ता किंवा स्वयंसेवक नव्हतो. काही वेळा विश्व हिंदू परिषदेचा म्हणून दिली गेली, काही वेळा शिवसेनेचा म्हणून दिली गेली. मी अगदी DG बंजारांची जी केस होती सोहराबुद्दीन, त्यामध्ये सुद्धा होतो. सगळ्याच प्रकरणात आम्ही होतो. आता बेस्ट बेकरी प्रकरण आहे गुजरातशी संबंधित, त्यामध्ये मी वकील होतो. 2 आरोपी निर्दोष सुटले. त्यामुळे वेळोवेळी मी चॅनलवर जात आलो, चर्चा करीत आलो.
परंतु आपल्या साक्षीत हमीद दाभोळकरांनी सुद्धा दडपून खोटं सांगितलं जी. की हे सनातनचे पदाधिकारी होते. त्यांना विचारलं सनातन संस्था काय तुम्हाला माहिती आहे का, कोण आहेत, त्यांनी काहीच माहिती नाही सांगितलं. म्हणजे ऐक्यू माहिती किंवा ही पसरवलेली माहिती होती. दुसरं असं की ज्याप्रमाणे आरोपींचा प्रश्न आहे, आमचं प्रथमपासून धोरण होतं की निशुल्क आम्ही सेवा देत होतो. जो हिंदू दहशतवादाचा जो बागुलबुवा निर्माण करण्यात आला त्या सगळ्यांना आम्ही मदत केली आणि त्यांच्या वतीने आम्ही सगळे वकील उभे होतो ठीक आहे. मालेगाव प्रकरणापासून. त्यामुळे असा संबंध जोडण्यामध्ये काही हितसंबंधियांचा काही पत्रकारांचा सुद्धा यामध्ये हात होता आणि सनातनचा यामध्ये. मी दुसरी गोष्ट आणखी एक सांगतो की जेव्हा वकील म्हणून आम्ही अभ्यास करतो त्यावेळेला आम्ही 2 पावलं पुढे जातो. आज जे माझ्याकडे ज्ञान आहे त्याच्याद्वारे मी निश्चितपणे सांगू शकतो की त्या संबंधात मी स्वतःचा एक रिसर्च स्वतःचा एक अभ्यास केला. मला असं अजिबात वाटत नाही आणि माझी खात्री आहे की यामध्ये सनातनचाही कोणताही हात नव्हता किंवा यामध्ये त्याचे 2 आरोपी बिचारे वधस्तंभावर चढविले जातात अक्षरशः. ते गरीब बहुजन समाजातले साधे आरोपी आहेत. त्यांच्या या प्रकरणाची काही संबंध नाही, त्यांना गुंतवलेला आहे आणि निश्चितपणे त्यांना सोडविण्यासाठी सुद्धा आम्ही वचनबद्ध आहोत. जरी मला यांनी त्यामध्ये आरोपी केलेलं असलं म्हणजे जे इतर 2 जण आहेत त्यांनाही सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात? निश्चितपणे करणार आहे. याचं कारण असं आहे, हे एक प्रकारची चलाकी आहे की एक वकील जो त्वेषाने लढत होता त्याला तुम्ही आरोपी केलात. त्यावेळेला तुम्ही म्हणत आमच्याकडे ट्रक भरून पुरावे आहेत. नंतर न्यायालयात तुम्ही सांगितलं आणि दाभोळकर कुटुंबियांनी त्याला दुजोरा दिला त्यांच्या वकिलांनी की हे पुरावे लिगली ऍडमिसिबल नाहीत. म्हणजे मला या प्रकारे केस मधून तुम्ही बाहेर काढलं. आज मी निर्दोष सुटलेला आहे. मी त्यांचं वकीलपत्र घेऊ शकणार नाही कारण माझ्या सुटकेविरुद्ध सुद्धा अपील केलं जाईल. परंतु मी सर्वतोपरी कायदेशीर सहायता त्यांना करणार आहे. यामध्ये कुठचंही भेडभाड संकोच बाळगायचं कारण नाही. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, शरद कळसकरांच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये नालासोपारा स्फोटक प्रकरणामध्ये मी अद्याप वकील आहे. मी वकीलपत्र सोडलेलं नाही. या प्रकारे कोणतीही यंत्रणा किंवा सरकार मला घाबरवू शकणार नाही. माझं काम मी निष्ठेने करत राहणार आणि ती केस देखील मी निःशुल्क लढतो आहे. त्यातूनही आम्ही त्याला सोडवू. आता चर्चेसाठी पुढे जातोय. आपल्यासोबत विक्रम भावे आहेत. विक्रम भावे, या चर्चेत दाभोळकरांच्या हत्येशी सनातनचा संबंध जोडलं जाणं हे समोर येत असताना जो प्रश्न पुनाळेकरांना विचारला तोच तुम्हालाही लागू पडतो. तुमचा आयुष्यात कधी सनातनशी संबंध आला होता का? तुम्ही सनातनचे साधक आहात का? सनातननी तुम्हाला दाभोळकरांच्या हत्येसंदर्भात काही जबाबदारी दिली होती का? आणि या हत्येत सनातननी काही जबाबदारी घेतली होती का? सांगतो. पहिली गोष्ट अशी की मी सनातन संस्थेचा कोणी पदाधिकारी वगैरे नाही. तिथे तशी म्हणजे कोण असतील आत्ता मलाही माहिती नाही. दुसरं साधक सनातनचे तर तिथे अशी काही नोंदणी वगैरे नसते. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारे काही साधक आहेत, पण मी काही तिथे जाऊन वाहून घेतलंय वगैरे असं नाही. त्यांचे ग्रंथ सगळीकडे आता तर ऑनलाईन पण उपलब्ध आहेत किंवा त्यांचं ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवर सगळं आहे उपलब्ध. तर त्यानुसार मी माझी व्यक्तिगत आयुष्यातील साधना करत होतो आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी पुनाळेकर ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांच्यासोबत हिंदू विधिज्ञ परिषद म्हणून जी संघटना आहे हिंदुत्ववादी वकिलांची, तर त्यामध्ये त्यांना सहाय्य करत होतो. दुसरा मुद्दा येतो हा की सनातन संस्थेचा दाभोळकर हत्येशी संबंध काडीचाही संबंध नाही किंवा त्या संदर्भात सनातन संस्थेने मला काही जबाबदारी दिली वगैरे असा तर प्रश्नच उद्भवत नाही अजिबात. ठीक आहे. पटकन आता आपल्याला ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. माझा प्रश्न आता आपल्या आधी जी 2 मंडळी बोलली त्याच्या अनुषंगाने त्याचंही उत्तर मी तुमच्याकडून अपेक्षित करतो आणि सनातन आणि दाभोळकर हत्याकांडाच्या निमित्तानं सुरू असलेल्या राज्यातल्या समाजातल्या चर्चेच्या अनुषंगानं उत्तर अपेक्षित करतो. माझा ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आपल्याला थेट प्रश्न असा आहे की दाभोळकरांच्या हत्येशी सनातनचं नाव जोडलं गेलं का? त्यामागचे हेतू काय होते? 2 गोष्टी. पहिलं तर असं आहे की जर तुम्ही चार्जशीट वाचाल जी मीडियात लीक केली गेली, ज्याच्यावरती चर्चा घडवून आणल्या गेल्या, त्याच्यामध्ये सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती असं दर 1 ओळीत एकदा 2 ओळीत एकदा असं सगळीकडे येतं. परंतु कोर्टामध्ये जो साक्षी पुरावे झाले त्याच्यात सीबीआयने असे कुठलेच पुरावे आणलेले नाहीत ज्याच्यातून सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर किंवा इव्हन डॉक्टर तावडे हे सनातनशी निगडीत होते, सनातननी सांगितलं म्हणून हे केलं. एक. दुसरं, सीबीआयच्या अधिकाऱ्याने कोर्टात हे मान्य केलेलं आहे की आम्ही ते सीबीआय त्या सनातनच्या कुठल्या आश्रमात जाऊन आली, तिथे त्यांनी काही जणांचे चौकशी केली. अधिकाऱ्यांनी हे मान्य केलेलं आहे की आम्ही चौकशी केली, आम्हाला लक्षात आलं की यांचं काही क्रिमिनल इंटेन्शन किंवा असं नाही, आम्ही ते तिथे थांबवलं. पण दाभोळकर कुटुंबीय आमच्या मागे ते प्रेशर आणत होते की तुम्ही या दिशेनेच तपास करा. ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत.
माझा वीरेंद्र इचलकरंजीकर आपल्याला पुढचा प्रश्न आहे आणि त्यात तपशील आता कुटुंबियांच्या संदर्भातला, अर्थात दाभोलकर कुटुंबियांच्या संदर्भातला आहे. असं बोललं गेलं की दाभोलकरांनी आपलं काम थांबवावं, अन्यथा त्यांचा गांधी केला जाईल, दुसरा गांधी केला जाईल. हे ज्यांनी कोणी म्हटलं त्या अमित दाभोलकरांनी आणि त्यांच्या बहिणीनं मुक्ता दाभोलकर यांनी न्यायालयात काय वर्तन केलं, त्यांनी न्यायालयात साक्षीमध्ये काय म्हटलं. आणि माझ्याकडे असा तपशील आहे की मुक्ता दाभोलकरांनी आपल्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात तर साक्ष सुद्धा दिलेली नाही. वीरेंद्र इचलकरंजीकर यावर मिनिटभरामध्ये प्रकाश टाकावा. अगदी थोडक्यात तुम्ही एकदम बरोबर सांगितलंय. अमित दाभोलकरांनी म्हणजे घटनेच्या लगेच 2 दिवसात जे पोलिसांना स्टेटमेंट दिलेलं त्याच्यात हे व्यवस्थित लिहिलेलं होतं की सनातन संस्थेने त्यांच्या काय मुखपत्रातून ती धमकी दिलेली की तुम्ही तुमचं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम थांबवा, नाहीतर तुमचा दुसरा गांधी केला जाईल. परंतु कोर्टामध्ये त्यांना विचारलं की बाबा तुमच्या समोर कोणी धमकी दिली का, ते म्हणाले नाही. तुमच्या समोर वडिलांना फोन आलेला का नाही, तुम्ही ऐकलं का नाही, काही पत्र आलेलं का माहीत नाही, कुठल्या दैनिकात छापून आलं ते दैनिक आहे का आता माझ्याकडे नाही, तुम्ही नंतर घेऊन येऊ शकता का, मला बघावं लागेल. आता असं असेल तर ह्याला काय म्हणावं. दुसरं त्यांनी हेही मान्य केलं की सनातन संस्थेचे साधक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते किंवा ह्यांचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते अशी कधी झटापट, मारहाण, बोलाचाल किंवा अशा स्वरूपाचं काहीतरी एक दंगलीची सिच्युएशन येईल, भांडणाचं सिच्युएशन येईल अशी एकदाही घटना झालेली नाही. आता ह्या 2 गोष्टींचा अर्थ काय निघतो. बरं मुक्ता दाभोलकरांनी अमित दाभोलकरांनी जे स्टेटमेंट दिलं तेच मुक्ता दाभोलकरांनी पण दिलेलं. त्यामुळे आम्ही ऍक्च्युअली वाट बघत होतो की हे नाही सांगत या तरी काहीतरी सांगतात बाबा काय, कारण हे दुसऱ्या गांधीचं मग खूप मोठा त्याचा प्रचार आणि हे झालेलं, पण त्या कोर्टात आल्याच नाहीत. पण मग इथेच माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की वडिलांच्या हत्ये प्रकरणात मुलीनं साक्ष द्यायचं टाळलं का, की त्यांना आधीपासूनच साक्ष द्यायची नव्हती. हा प्रश्न खरा तो सीबीआय त्यांनी त्यांच्याच इच्छेने हायकोर्टातून जे नेमले गेलेले, म्हणजे हायकोर्टात सुनावणी ज्यांची मॉनिटरिंगची सुरू होती, प्रकाश सूर्यवंशी म्हणून जे वकील नेमले गेलेले त्यांच्या सहमतीने ते नेमले गेलेले, खरं हे त्यांच्यात आहे. परंतु जी यादी देण्यात आली की आम्ही ह्या साक्षीदारांना तपासणार आहोत त्याच्यात मात्र त्यांचं नाव होतं. आता हे का झालं हे त्याच खरं चांगलं उत्तर देऊ शकतील, कारण भावाच्या म्हणजे अमित दाभोलकरांच्या ह्याच्यात हे दुसऱ्या गांधीचं काही स्पष्टीकरण आलं नाही. पहिलं. दुसरं, सनातनचे पदाधिकारी आणि त्यांचे वडील ह्यांच्यात भांडणं कुठे झाली तर ते म्हणाले चॅनलवरच्या डिबेटमध्ये झाली. आता चॅनलवरच्या डिबेटमधली भांडणं जी वैचारिक असतात बेसिकली, मग त्याच्यात कुठे धमकी होती, त्याचं काही रेकॉर्डिंग दिलेलं का किंवा त्याच्यावर काही तक्रारी झालेल्या का, याचंही उत्तर नाही असं आहे. त्यामुळे ह्याचे कुठल्या गोष्टीचे कुठले अर्थ लावले गेलेत हा खराच एक प्रश्न आहे. जी, याच्यामध्ये संजीव पुनाळेकरांना 1 मिनिटभराचा वेळ, त्यांनी मगाची चर्चेत काही मुद्दा मांडण्यासाठी हात वर केला होता. या प्रकरणामध्ये दाभोलकर कुटुंबियांनी दिलेले वकील न्यायालयात हजर होते आणि ज्या वेळेला सरकारी वकील सूर्यवंशी साहेबांनी लिहून दिलं की आम्हाला त्यांना तपासायचं नाहीये त्यामुळे त्याबद्दल काही विचारू नका, त्यावेळेला त्यांनी त्याला विरोध केला नाही. म्हणजे मुक्ता दाभोलकरांना आता असं म्हणायला काही स्कोप नाहीये की मला त्यांनी बोलावलंच नाही. दुसरं असं की या संपूर्ण प्रकरणाचं मॉनिटरिंग हे उच्च न्यायालय करत होतं. त्यामुळे आज सुद्धा मी काही वेळा वृत्तपत्रात पाहिलं, काही चर्चांमध्ये पाहिलं की ते म्हणतात की असे ताशेरे वगैरे ओढले, आता तपास ठीक झाला नाही. मग हे सगळे मुद्दे तुमचे वकील उपस्थित होते तिकडे त्या सेशन कोर्टामध्ये, स्पेशल कोर्टात, तिथं नाही मांडले आणि हे मॉनिटर जे हायकोर्ट करत होतं. खरं म्हणजे उच्च न्यायालयात जे सीलबंद लिफाफे लखोटे दिले ते आता उघडकीला आणण्याची वेळ आलेली आहे. कारण उच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं की कुटुंबियांच्या सूचना लक्षात घेऊन तपास करा आणि त्याबद्दल त्यांनी हायकोर्टाचे आभार मानले होते. म्हणजे आज जर तपास भरकटलाय तर आज तुम्ही जबाबदारी नाही टाळू शकणार. तपास भरकटलाय, 100% भरकटलाय. मारेकरी हरवलेत. कशामुळे? कारण तुम्ही सांगत होता की फक्त सनातनवाल्यांना त्याच्याशी संबंधित हिंदुत्व निष्ठानं पकडा. म्हणजे माझ्या घरात चोरी झाली आणि चोर पळून गेला उत्तरेकडे आणि मी त्यांचं दक्षिणेकडचं घर माझ्या शत्रूचं दाखवतोय, ज्याला मी शत्रू मानतो, त्याचं माझं काही शत्रुत्व नाहीये, त्याच्याचकडे शोधा. म्हणजे त्या आपल्या जुन्या कथेतली जी आजीबाई अंगणामध्ये प्रकाशा म्हणून तिकडे सुई शोधते, ती बिचारी भोळी असते. ही मंडळी भोळी वगैरे नाही आहेत. यांच्या भ्रष्टाचाराचे जे खटले झाले ती करणारी मंडळी हिंदुत्ववादी होती आणि त्यांना सनातनची फूस आहे असा त्यांचा समज झाला होता. त्यातलं कोणी सनातनशी संबंधित नव्हतं. ती मंडळी हिंदुत्ववादी होती, पण त्याची प्रसिद्धी काही बाबतीत होत होती. त्यामुळे त्या रागातून त्यांनी केलेलं असं माझा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे पुनाळेकर, मला आपल्यालाच एक पटकन प्रश्न विचारायचा आहे आणि या संदर्भानं असाही एक तपशील समोर आला
की साक्षीदारांना पढवण्याचे प्रकार घडले आणि ते पकडले गेले. हे नक्की न्यायालयात काही घडलं का, काय घडलं? नाही, एक दिवस न्यायालयात असं घडलं की एकतर यामध्ये ओळख परेड झालीच नव्हती आलं, फोटो पाहिले असं आलं, फोटो मधले फरक आले. हा साक्षीदार साक्ष देत असताना केळकर त्याला विचारलं आमच्या वकिलांनी प्रश्न की तुम्हाला घरी कोणी साक्ष पडवायला वगैरे येत होतं का? तो म्हणाला हो येत होतं. कोण बरं येत होतं? आहेत का कोर्टात? आहेत की. हे म्हटल्याबरोबर एक गृहस्थ कोर्टातून पळून जाऊ लागले. कोर्टात आरडाओरडा झाला, पोलिसांनी त्यांना पकडून आणलं. मग विचारलं की कोण आहेत बरं ते? साक्षीदार म्हणाला हेच गृहस्थ मला घरी येऊन सांगत होते की साक्ष कशी द्यावी. त्यांना विचारलं तुम्ही कोण? ते म्हणाले माझं नाव मिलिंद देशमुख, मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सचिव आहे, मी दाभोळकरांचा निकटवर्ती आहे. त्यांच्याबरोबर एक तरुणी होती. आज हा सगळा तपशील न्यायालयाच्या साक्षीमध्ये नोंद झालेला आहे. मी तो वाचलेला आहे, तो सगळ्यांना उपलब्ध आहे. त्या तरुणीचं नाव विचारलं असतं तर कोणी साक्ष दिली नाही, का दिली नाही, पळून का गेले याचा उलगडा झाला असता. दुर्दैवाने त्या तरुणीचं नाव किंवा त्या युवतीचं किंवा त्या स्त्रीचं नाव त्यात आलं नाही. त्यांनी विचारलं ठीक आहे, त्या तरुणीला विचारत नाही, मिलिंद देशमुखांचं नाव नोंद केलं आणि या मिलिंद देशमुखांनी यामध्ये ढवळाढवळ केलेली आहे. शरद कळसकर यांनी जे निवेदन दिलेलं आहे 313 कलमाखाली निवेदन घेतात, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मिलिंद देशमुख सीबीआयच्या कार्यालयात उपस्थित राहत होते आणि सगळ्या तपासणीत भाग घेत होते. माझा समज असा होता की ते पोलीस अधिकारी आहेत. त्या दिवशी ते पळून गेले कोर्टातून, त्यांना धरून आणलं, तेव्हा मला कळलं की हे सीबीआयचं कोणी नसून हे हस्तक्षेप करणारी त्रयस्थ व्यक्ती आहे. आणि तेव्हा मला कळलं की केवढा मोठा फ्रॉड माझ्या विरुद्ध झालाय हे त्यांनी लिहून दिलेलं आहे आणि न्यायालयाने ते स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, पण एक पुनळेकर प्रश्न मग आपल्याला थेट असा विचारायला लागेल की तुमचा आणि सनातनचा जर काही संबंध नव्हता तर सगळे आरोपी तुमच्याचकडे कसे काय येत होते? नाही, हीच तर मोठी गंमत आहे की असं म्हणणं की सनातनचे आरोपी माझ्याकडे येतात. मग मला सांगा की डीजी पंचायत माझ्याकडे आले होते, मी काय गुजरात सरकारचा वकील होतो का? मालेगाव प्रकरणातले 4 जण माझ्याकडे आले, 3 निर्दोष सुटले, त्यांचा मी होतो का? बेस्ट बिक्रीचे माझ्याकडे आले, मडगावचे माझ्याकडे आले, धनंजय देसाईंची केस माझ्याकडे होती पुण्याची मोहसिन शेख प्रकरणात. मग ह्या सगळ्या प्रकरणामधले यांचं पोटदुखी काय ते मी तुम्हाला सांगतो. माझं सरळ म्हणणं होतं की मोहसिन शेख बिचारा मेला, 5 लाखाची भरपाई दिली, ठीक आहे ना, पण भीमा कोरेगाव प्रकरणात जो बिचारा मराठा तरुण मेला त्याला तुम्ही काय दिलं? तिथं तुम्ही त्याला 10 लाख दिलेत, या मराठा तरुणाला 5 लाख दिलेत. असे गैरसोयीचा प्रश्न पुन्हा उपस्थित करतात, याबद्दल लोकांना राग होता. आझाद मैदान प्रकरणात शिक्षा का होत नाही, त्या प्रकरणात नुकसान भरपाईचा आदेश मी घेतला. म्हणजे हा वकील जी लक्ष्मण रेषा ओलांडतो त्याबद्दल आरोप करायचा. बरं दाभोळकरांचं काय झालं होतं पहा. दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर एक भन्नाट थिअरी आली, सगळीकडे 2 व्हीलरवरनं मारले. मला एक सांगा, मी अभ्यास केलाय थोडासा, पिस्तुलाने जेवढ्या हत्या होतात ना त्यामध्ये कोणी ट्रक मधून जाऊन करत नाही, धावत जाऊन करत नाही, सायकलवरून करत नाही, मोटरसायकलीवरूनच हत्या होतात. त्यामुळे 4 हत्या मोटरसायकलवरून झाल्या म्हणून तर एकाच माणसाने केल्या. हा सिद्धांत मी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला, दाभोळकरांनी मांडला. जी, याच्यातला एक तपशील पटकन मला आता ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यापर्यंत न्यायचा आहे. वीरेंद्रजी, ज्या पिस्तुलानं दाभोळकरांची हत्या झाली ते पिस्तूल सीबीआयच्या ताब्यात असताना त्याच पिस्तुलानं आणखीन एक हत्या होते, असं कसं शक्य होऊ शकतं आणि तसं होऊ शकतं का? खरं हे वियर्ड आहे, हे खरं एक विचित्र गोष्ट आहे. पण आज कागदोपत्री जे दिसतं ते तसंच दिसतं. ते असं म्हणतात की दाभोळकरांच्या हत्येनंतर पानसरे कलबुर्गीच्या ज्या हत्या झाल्या तर पानसरे केसमध्ये 2 पिस्तूलं वापरली गेली, समजा पिस्तूल ए आणि पिस्तूल बी. तर त्यांचं म्हणणं असं की हे जे पिस्तूल बी आहे हे नंतर कलबुर्गी केसमध्ये वापरलं गेलं आणि पिस्तूल ए जे आहे ते आधी दाभोळकरांच्या खुनात वापरलेलं. आता प्रश्न असा आहे की ज्या पिस्तुलातून दाभोळकरांचा खून झाला हे बॅलिस्टिक रिपोर्टने सिद्ध होतं, ते पिस्तूल तर आधी पुणे पोलिसांकडे होतं, मग सीबीआयकडे होतं. म्हणजे सीबीआयच्या कस्टडीतून पिस्तूल बाहेर आलं, ते पानसरेंना हत्या मग त्यांना गोळ्या घालून परत सीबीआयच्या कस्टडीत आलं. आता याचा तपास व्हायला पाहिजे होता, हे कुठेतरी लांबवायचं म्हणून हा विषय स्कॉटलंड यार्ड करत तो ठेवण्यात आला. आणि आज घडीला त्या दाभोळकर केसच्या निकालपत्रामध्ये या विषयाबद्दल काही भाष्य मला तर आढळून येत नाही. दुसरं, त्याचे पुरावे त्या कागदपत्रांमध्ये 100% आहेत. पण हीच गोष्ट दाखवतं की हा तपास भरकटवायचाच होता, हा कुठेतरी दुसरीचकडे न्यायचा होता, हेच याच्यातून दिसतं. चर्चेला पुढे न्यायचं आहे आणि आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रवेश करत असताना एक महत्त्वाचा सवाल उपस्थित करतोय, जो या चर्चेचं शीर्षक सुद्धा आहे. मला विचारायचं आहे की जर इतकं सगळं समोर आलं आहे आणि खरा मारेकरी कोणीही पाहिलेला नाही,
हत्या होताना कोणी पाहिलेली नाही, तर मग नरेंद्र दाभोलकरांचा आवाज शांत करावा असं नक्की कोणाला वाटत असेल? याच्या संदर्भात वीरेंद्र इचलकरंजीकर आपला कयास काय आहे? बघा, त्याच्यात 5-6 गोष्टी आहेत खऱ्या. म्हणजे जे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबद्दल बऱ्याच वेळेला ते बोललं गेलं, इनफॅक्ट ते दाखवण्यात आलं की तेच कारण होतं. झालंय असं की त्या कायद्याची चर्चा तर कधीतरी 1995 पासून सुरू होती. म्हणजे जी गोष्ट 1995 पासून सुरू होती त्याच्यातून कोणतरी असं निकराला 2013 मध्ये पेटलं, हे काही तसं मान्य करण्याची गोष्ट नाही. बरं, दुसरं, अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध तो होता. स्वतः दाभोळकर सांगत होते की कम्युनिस्ट पक्षाच्या आमदारांनी सुद्धा त्याला विरोध केलेला, काँग्रेस पक्षाने विरोध केलेला. त्याशिवाय श्याम मानव स्वतः पण त्याला विरोध करत होते, म्हणजे त्यांचेच सहकारी. आता असं ते कॉन्ट्रोव्हर्शियल बिल झालेलं होतं ज्याच्यामध्ये बरेच त्याचे कंगोरे होते. ॲट द सेम टाइम जर असाच मोटिव्ह असेल तर मग त्यांच्या बोगस डॉक्टरांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या. ज्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमधून हे जे रानगट होते त्याचे त्या काळातले इन्चार्ज एक सिनियर पीआय जे सकुंडे होते, त्या सकुंडेंच्या विरोधातच डॉक्टरांच्या तक्रारी होत्या, ज्या आज कोर्टाच्या रेकॉर्डला आहेत. जात पंचायतीच्या विरोधात त्यांनी खुनाच्या जस्ट काही दिवस आधी एक मोहीम सुरू केली असं त्या कागदपत्रांवरून दिसतं. 2012 मध्ये त्यांनी अनेक दर्ग्यांमध्ये जे साखळदंडांनी मनोरुग्णांना बांधून ठेवतात वगैरे वगैरे, ह्याच्यावरती महाराष्ट्रात एक लेखमाला त्यांच्या वार्तापत्रात प्रसिद्ध झालेली. त्यामुळे प्रश्न असा आहे की जर 6-7 असे वेगवेगळे शत्रू किंवा वेगवेगळ्या विषयावरती ते काम करत असतील तर त्यातला सगळ्यात जुना, रेंगाळलेला, बऱ्याच जणांनी विरोध केलेला तोच मुद्दा असा का दाखवला जातो किंवा ते काय होतं, हा प्रश्न खरा राहतो. ठीक आहे, माझा पुढचा प्रश्न आता आहे तो संजीव पुनाळेकर. आपल्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये काही आर्थिक बाबी समोर आलेल्या आहेत आणि त्या आर्थिक बाबींमध्ये असं समोर येत आहे की एक परिवर्तन नावाचा ट्रस्ट आला. तो परिवर्तन नावाचा ट्रस्ट विविध प्रकारे देणग्या गोळा करत होता. तो परिवर्तन नावाचा ट्रस्ट अस्तित्वात आहे हे अनिसमधल्या अनेक पदाधिकाऱ्यांना ठाऊक नव्हतं आणि पैसा त्या परिवर्तन माध्यमातून पुढे सरकत होता जो अनिसमध्ये जायला हवा होता. हा तपशील योग्य आहे का? या तपशिलाबाबत अधिक काही आपल्याकडे माहिती आहे का? अगदी थोडक्या वेळात सांगतो की हा जो परिवर्तन ट्रस्ट आहे, ज्याबद्दल वारंवार काही राहुल कोल्हापुरी नावाचा एक युवक होता, त्याचा प्रचंड छळ त्यावेळेला 2013 साली साताऱ्याच्या पोलिसांनी केला. कारण पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानानंतर स्वाभाविक होतं की त्यांना ताब्यात घ्या. तर त्यांनी प्रकरण प्रथम आणली होती की दाभोळकरांच्या भ्रष्टाचाराची, आणि त्या परिवर्तन ट्रस्टचा नंतर उल्लेख आला तो अविनाश पाटलांनी केला. त्यांनी असा थेट आरोप केला की सगळे जे पैसे आहेत हे साधना ट्रस्ट किंवा इतर ट्रस्टमध्ये घेत आहेत, परंतु अनिसमध्ये पैसे नाही आहेत, आम्हाला अधिवेशन सुद्धा घ्यायला दिलं जात नाहीये, हा आरोप आला. परिवर्तन ट्रस्टमध्ये परदेशातून पैसे आले, परिवर्तन ट्रस्टचा जो करोडोची रक्कम त्यामध्ये आली, आणि दाभोळकर आता मयत आहेत. तर मृत व्यक्तीविषयी आपण काय वाईट बोलणार नाही आणि आपली श्रद्धा आहे की आपण नाही बोलत. पण मला एक सांगायला पाहिजे, आता वीरेंद्रने काही मुद्दे मांडले की एवढे जे शत्रू होते, मुळात विचारांमुळेच मृत्यू झाला, हा अँगल कुणी सुरू केला हे मला पहिल्यांदा जाणून घ्यायचंय. याचा अर्थ असा नाही की मी त्यांचं काही चारित्र्य हनन करतोय. विषय असा आहे की तामिळनाडू सारखं एक राज्य घ्या, कोणी राजकीय नेता मेला की त्यानंतर पटापट असं येतं की 30 लोक हृदयविकाराच्या धक्क्याने मेले किंवा काही आत्महत्या केली. तर तिकडे मला एका कार्यकर्त्याने सांगितलं तिकडे एक फॅशन आहे की कोणी राजकीय नेता मेला आणि त्या दिवशी कोणीतरी एखादा घरचं म्हातारं गेलं की नाही त्याच्या धक्क्याने मेला म्हटलं की मग कार्यकर्ते आणून पैसे देतात. त्यामुळे ती पद्धत आहे. त्यामुळे इथे दाभोळकर गेल्यानंतर त्यांनी ती पद्धत पुढे चालवली का घरच्यांनी, यामध्ये किती पैसा उभा राहिला, या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे. कारण दाभोळकर कुटुंबियांचं वर्तन दुटप्पी राहिलेलं आहे. त्यामुळे दाभोळकरांबद्दल पूर्ण आदर बाळगून, खरं म्हणजे आदर त्यांनी आमच्याबद्दल बाळगला नाही, कार्य आमचंही होतं, जनहिताच्या काम ही केल्या होत्या. यामध्ये उदाहरण देतो की पब्लिक प्लॉट दाभोळकर कधी बांधले नाहीत, आम्ही बांधलो की सरकारी पैशाने साखर सम्राट, सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, तुम्ही करोडोचे प्लॉट 1 रुपयाला देता, जनतेला कळू द्या. माझ्या याचिकेमुळे आज सगळ्यांना तो तपशील उपलब्ध आहे. मी याचिका करता होतो, परंतु यांना त्याचं काही पडलेलं नाही. सच्चरला मी आव्हान दिलं, म्हणजे कार्य करणारा हा एकच माणूस, त्यांना वरिष्ठ म्हणून सगळ्या अँगलची चौकशी व्हायला पाहिजे होती. परिवर्तन ट्रस्टमध्ये घोटाळे होते, साधना ट्रस्टमध्ये घोटाळे होते, अनिसमध्ये घोटाळे होते. बरं, हे आरोप एक वकील म्हणून माझ्याकडे प्रकरण आल्यावर मी केल्या, आरोपी माझ्याकडे आले, त्यानंतर मला गुंतवल्यावर मला एकच प्रश्न विचारायचा आहे, एवढे तुम्ही स्ट्रॉंग होता, तुमच्याकडे वकिलांची फौज होते, तुम्ही का नाही आमच्यावर बदनामीचे खटले घातलेत, घालायला हवे होते? याचं कारण तुम्हाला उत्तर द्यायची नव्हती. 25-25, 20-20 वर्ष धर्मादाय आयुक्तांकडे तुम्ही रिटर्न फाईल करत नाही, तुम्हाला येत नाही. विवेकी माणसं तुम्ही, डॉक्टर, इंजिनियर सगळे आहात, तुम्हाला या गोष्टी येत नसेल तर मला क्षमा करा. सरकारची फसवणूक तुम्ही केली आहे. FCRA परदेशी तुम्ही देणग्या घेताय, बिलकुल, आणि तुम्ही एका टीव्ही चॅनलवर, मी नाव घेणार नाही, आमचं FCRA आम्हीच परत दिलं. ढळढळीत खोटं विधान आहे,
तुमचं FCRA रद्द झालं, तुमच्यावर कारवाई झाली, ते रद्द केल्याचं सरकारच्या वेबसाईटवर आहे. म्हणजे तुम्ही एक खोटं कोणाला सांगताय? रशियन सिम कार्ड तुमच्याकडे सापडलं. दाभोळकरांचं काय रशिया कनेक्शन होतं? अशी सगळ्यांकडेच असतात असं त्यांनी सांगितलं. अरे वा, म्हणजे रशियन सिम कार्ड मी कधी आयुष्यात बघितलेलं नाही. कुठचे परदेशी सिम कार्ड दाभोळकरांकडे होतं. स्पष्टीकरण तुम्ही देणार नाही, फक्त प्रश्न विचारणार आणि जे प्रश्न विचारतात त्यांना तुम्ही तुरुंगात डांबणार. हा प्रकार इथं या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. जी मला पुन्हा मला याच निमित्तानं एक छोटा उपप्रश्न आपल्यासाठी. हे जे रशियन सिम कार्ड थिअरी आहे त्याला असं उत्तर दिलं जातं की म्हणजे असं कुठलं सिम कार्ड सापडलंच नाही, असं कुठलं सिम कार्ड सापडल्याचं जे कोणी सांगतात त्यांनी न्यायालयात असे काही पुरावेच दाखल केले नाहीत. काय काय घडलं होतं या प्रकरणात? असं सिम कार्ड सापडलं हे पंचनाम्यामध्ये आहे. पहिली गोष्ट, पंचनामा खोटा आहे का? आता दुसरं सीबीआय बद्दल, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जे खंडेलवाल नागोरी बद्दलचा अहवाल खोटा असं लिहिताना त्यांनी चक्क राकेश मरे आणि पृथ्वीराज चव्हाणांना अप्रत्यक्षपणे आरोप केलेत की तो रिपोर्ट त्यांनी मॅनिप्युलेट केला. वाक्य असं आहे, दी महाराष्ट्र पोलीस मॅनिप्युलेटेड दी FSL रिपोर्ट फॉर फॉल्सली इम्प्लिकेटिंग खंडेलवाल आणि नागोरी. कोण होते महाराष्ट्राचे पोलीस? त्यावेळेला राकेश मरे होते 80s मध्ये, त्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. हा आरोप केल्यावर दाभोळकर कुटुंबीय त्याच्यावर पुढे नेत नाहीत. उच्च न्यायालय असं म्हणतं की याच्यात काही संशयास्पद असेल तर तुम्ही सांगा, आम्ही चौकशी करतो. परंतु या चौकशीची मागणी करत नाहीत. म्हणजे कोणाच्या उजळीने पाणी पितायत, कोणाच्यासाठी हे काम करतायत? हे राजकीय काम आहे का? यांनी सांगावं. पटकन आता पुढचा मुद्दा, ऍडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आपल्याच्यासाठी. या प्रकरणामध्ये विचारांची हत्या झाली असा एक मुद्दा मांडला गेला. समोर मुद्दे आले की हत्येची वेगळी वेगळी कारणं असू शकतात. त्यातला एक मुद्दा हा आर्थिक व्यवहारांशी निगडीत असू शकतो. आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊन तपासूयात की आर्थिक व्यवहारांच्या शिवाय सुद्धा दाभोळकरांच्या हत्येचं काही कारण असू शकतं का? दोन गोष्टी. जसं आता मी थोडासा आधीच्या मुद्द्याकडे येतो. ज्या सिम कार्डची आता चर्चा झाली, निकालपत्रामध्ये जी यादी दिली आहे वस्तूंची आणि त्याच्यात सिरियल नंबर 28ला एका सिम कार्डचा उल्लेख आहे. फक्त त्यामध्ये ते कुठल्या कंपनीचं आणि कुठल्या देशाचं हे दिसत नाही. पण त्या कार्डबद्दल तोच मुद्दा येतो. नेदरलँड्सवरून एक फोन किंवा SMS आलेला हा पण त्याच्यात उल्लेख आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तर या दाभोळकरांच्याच सहकाऱ्यांनी हे पण कबूल केलेलं होतं की दाभोळकरांवर काही वर्षापूर्वी ॲसिड अटॅक झाला होता. आता ॲसिड अटॅक ही काही खूप छोटी आणि खूप साधी गोष्ट नाही. पण मग अशा गोष्टींचे तपासच करायचे नाहीत का? ते तसंच सोडून द्यायचं का? ह्या गोष्टींचा तर पण अभ्यास करायला पाहिजे होता. बरं, वर्तमानपत्रातल्या बातम्या जर तुम्ही त्याच्या आधीच्या बघितल्यात, घटनेच्या आधीच्या, तर दाभोळकरांनीच अगदी टाइम्स ऑफ इंडियामधली बातमी आहे की दाभोळकरांनीच म्हटलं की आमचे कार्यकर्ते नक्षलवादी म्हणून अटक होत असतील तर आमची संघटना नक्षलवादी कशी? पुण्यनगरीमध्ये 2011 मध्ये एक वृत्त छापून आलेलं की स्टेट इंटेलिजन्सचा हवाला देऊन ते आलेलं. तेव्हा तर त्यांचं सरकार होतं काँग्रेसचं. ते असं म्हणत होते की 50 संघटना आहेत राज्यामध्ये ज्या नक्षलवाद्यांना आडून मागून मदत करतात आणि त्या संघटनांपैकी एक संघटना अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ही आहे. आता ह्याच्यावरती तेव्हा दाभोळकरांनी असं उत्तर दिलेलं की मी नक्षलवादाच्या जे काही चुकीच्या गोष्टी होतात त्याच्याबद्दल देवेंद्र गावंडेंचं पुस्तक साधना वतीने प्रकाशित केलेलं. म्हणजे एकतर कार्यकर्ते तिथे अटक होत होते हा मोटिव्ह होता का? दुसरं, नक्षलवाद्यांच्या विरोधात पुस्तक प्रकाशित केलं हा मोटिव्ह होता का? कारण हिंदुत्ववाद्यांची हिंसेची हिस्ट्री नाही आहे, नक्षलवाद्यांची आहे. 4 खून झाले आज देशामध्ये. तर असं एक भयाचं वातावरण, म्हणजे गांधी हत्येनंतर सगळं काही आलबेल होतं आणि एकदम दाभोळकर पानसरे असं एक जे चित्र तयार केलं जात आहे. मला एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की फक्त नक्षलवाद्यांनी मारलेल्या लोकांची संख्या 14,000 आहे. त्याच्यात आदिवासी, पोलीस, आमदारांपासूनची माणसं आहेत. मी पश्चिम बंगाल किंवा केरळमधल्या साम्यवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचं इथे मोजत नाही. मग प्रश्न असा येतो की त्याच्याबद्दल संवेदनशीलता कुठे? संवेदनशीलता फक्त इथेच राहील का? याचाही तर एकदा महाराष्ट्रीय म्हणून आपण विचार करायला नको का? यात विक्रम भावे आपल्यासाठीचा आता माझा पुढचा प्रश्न असणार आहे. तुरुंगातल्या कालावधीच्या अनुषंगाने तुम्हाला वैयक्तिक कौटुंबिक पातळीवर काय नुकसान भोगावं लागलं? मला एकतर काय कशाशी संबंध नसताना, म्हणजे मी अनेकदा हे सांगितलंय, मी आज इथे तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो की जो आरोप माझ्यावर ठेवलाय रेकी करायला मदत केल्याचा, मला सुभाष रामरूप सिंगनी अटक केल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतरांनाही मी वारंवार सांगितलेलं आहे की
माझ्यावर ठेवलेल्या आरोपात तिळाच्या दाण्या एवढं तथ्य असेल तर माझ्या एकुलत्या एक मुलीचं प्रेत माझ्या खांद्यावर घेऊन स्मशानात जायची वेळ माझ्यावर येईल, आणि जर हा आरोप खोटा असेल तर मला यात गुंतवणाऱ्या प्रत्येकावर ती वेळ येईल. त्यावेळेला या सुभाष रामरूप सिंगने हात जोडून माझी माफी मागितलेली आहे आणि नंतर तो माझ्याशी बोलला नाही कस्टडीत काही. पण त्यामुळे केवळ हिंदुत्ववादी म्हणून मला यात गुंतवण्यात आलं, प्रेशराईज करून पुनाळेकरांच्या विरोधात साक्ष नाही दिली म्हणून 2 वर्ष मला जेलमध्ये राहावं लागलं. या 2 वर्षात माझी मुलगी पत्नी गोव्यात होते तिच्या शिक्षणासाठी, मुलीच्या आई आणि वडील रत्नागिरीत होते. 2 वर्षानंतर उच्च न्यायालयाने मला जामीन दिला, पण जामीन देताना अशी अट घातली होती की मी खटला संपेपर्यंत पुणे जिल्हा सोडून जायचं नाही. त्यामुळे मी पुण्यात होतो, आई वडील रत्नागिरीत होते, पत्नी आणि मुलगी गोव्यात होत्या शिक्षणासाठी तिच्या. कोरोनामुळे माझे वडील गेले माझ्या सुटकेनंतर महिनाभरात. पण त्या अटीमुळे मी वडिलांच्या ह्याच्यासाठी अग्नी देण्यासाठी पार्थिवाला किंवा पुढचे ज्या विधी असतात 10वा 13वा वगैरेला मी जाऊ शकलो नाही. एकुलता एक मुलगा असूनही मी माझ्या वडिलांच्या पार्थिवाला अग्नी नाही देऊ शकलोय, किंवा त्यासाठी पण मला जाण्यासाठी परवानगी मागावी लागली उच्च न्यायालयाकडे. आणि माझी याचिका 3 आठवड्यांनी सुनावणीला आली, कारण मधल्या कालावधीमध्ये अनिल देशमुखांची जामिनाची याचिका सुनावणीला होती, त्यामुळे माझी मागे पडली. आणि मग 3 आठवड्यांनी मी जाऊ शकलो, आणि बाकीच्या विधी ज्या वेळेत करणं आवश्यक होतं मी नव्हतो करू शकलो तेव्हा. या सगळ्यात संजीव पुनाळेकर, आपल्यासाठीचा एक थेट प्रश्न, या देशात जर तुम्ही हिंदुत्वासाठी लढणार असाल तर इकोसिस्टम तुम्हाला टिकू देत नाही का? निश्चितपणे टिकू देत नाही. कारण मला असं वाटतं की मला जेलमध्ये सुरेंद्र गडलिंग भेटले, त्यांचं माझं बोलणंही झालं, मला त्यांच्याबद्दल आदर आहे. म्हणजे जो विरोधक आहे त्याबद्दलही आपण आदर करतो. अगदी 2006च्या ट्रेन बसमध्ये मुस्लिम आरोपी भेटले, त्यांच्याशी माझ्या गप्पा झाल्या, मी काही सत्य जाणून घेतलं, योग्य वेळेला मांडीन. मला असं वाटतं की एक व्यक्ती म्हणून ज्या प्रतिमा करण्यात आल्या, आता उदाहरणार्थ मी माझ्या स्वतःबद्दल सांगितलं, मी माझी जाहिरात करू इच्छित नाही, पण साखर सम्राट सहकार सम्राट खातात ते प्लॉट, त्याबद्दल सगळ्यात जास्त माहिती लोकांना आज माझ्यामुळे आहे, वेबसाईटवर आहे. त्यांना पाट्या लावाव्या लागतात, नाही तर लोकांना वाटतं त्यांच्या बापजाची प्रॉपर्टी आहे असं. मग आता त्यांना लावायला लागतं, सरकारकडनं घेतलंय. इस्पितळाबद्दल आपण याचिका केली, सच्चरबद्दल केली, सावरकरांच्या संबंधात मी केली होती की त्यांची ती वचनं काढली. हे सगळं करणारे आम्ही मंडळी आहोत. आम्ही लढलो आहोत. मुंबईतलं एक प्रख्यात कॉलेज अंधेरीला भला मोठा भूखंड आहे, त्यावेळेला आम्ही स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा वकील म्हणून काम पाहिलेलं आहे. ते कॉलेज बंद होण्यापासून आम्ही वाचवलंय. हे सगळं सोडून तुम्ही जी प्रतिमा निर्माण करताय, म्हणजे याचा अर्थ हिंदुत्ववादी असणं हा या देशामध्ये गुन्हा आहे. हिंदुत्ववादी असणं, त्यातून सुद्धा तुम्ही असे हिंदुत्ववादी कुठच्या तरी मिरवणुकीत सामील होत आहे, घोषणा देत आहे, तर काही हरकत नाही, फारसं काही होणार नाही तुम्हाला. पण जर का तुम्ही काही विचार मांडू लागलात, तुम्ही नेतृत्व देऊ लागलात, तुम्ही आपला ठसा समाजात उमटवू लागलात, तर तुम्हाला जेलमध्ये सडावं लागेल. हा संदेश या निमित्ताने व्यवस्थेने आम्हाला दिलेला आहे आणि ते क्लेशदायक आहे. पण त्यानंतर सुद्धा तुमची हिंमत तुटली आहे. तरी सुद्धा मी सांगू इच्छितो की मगाशी मी म्हटलं की कळसकरचा वकालतनामा अन्य प्रकरणात अद्यापही माझ्याकडे आहे, आणि मी तुमच्या माध्यमातून थेट सांगतो की बऱ्याचदा खोटे आरोप आल्याने लोक फरारी असतात, ती गरीब असतात, ती साधी असतात. अशांपैकी कोणाला माझी मदत हवी असेल, त्यांनी मला जर अप्रोच केलं किंवा आले तर मी त्याच्याशी बोलायला काही भिणार नाहीये, कारण या प्रकारे व्यवस्था मला घाबरू शकणार नाही. माझं काम माझ्या धर्मावर, राष्ट्रावर आणि माझ्या विचारांवर माझी श्रद्धा आहे. आम्ही हिंसक नाही, मी काम करत राहीन. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात शेवटचा प्रश्न ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यासाठी. वीरेंद्र इचलकरंजीकर, या संपूर्ण खटल्याला डोळ्यासमोर ठेवून सांगा, नरेंद्र दाभोलकरांचे खरे मारेकरी समोर कधीतरी येणार आहेत की नाहीत? आता अशक्य आहे. खरं सांगायचं झालं तर ज्या पद्धतीने रानगट, मी मगाशी सांगितलं की कदाचित तो एक FIRच खोटा बनलेला होता, हे CBIच्या तपासात आलेलं, आणि CBIने स्वतःचाच तपास झाकून ठेवला. आता इतक्या वर्षांनंतर आणि हे सगळं असं फरफटत गेल्यानंतर काय होईल, म्हणजे उद्या कदाचित असं होईल की उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात हे दोघेही सुटतील. 3 तर हायकोर्ट मॉनिटर करत असताना, CBIकडे तपास असताना, दाभोळकरांच्या कुटुंबियांच्या वकिलाची फौज या सगळी कोर्टामध्ये असताना 3 जण सुटतात, तर हे 2 जण सुटतील. पण मग प्रश्न हाच राहील आणि त्या प्रश्नाला कदाचित कधीच उत्तर मिळणार नाही. तो एक या राज्याच्या या शतकातला एक प्रश्न असाच राहील, असं कदाचित होऊ शकतं. तरीही मी असं म्हणेन की कालांतरानं का होईना दाभोलकरांचे खरे मारेकरी सामोरे यावेत, किंवा ते तपासानं शोधून काढले जावेत, आणि ज्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये विनाकारण गोवलं गेलं त्यांच्यावरचं हे बालंट मिटावं. अपेक्षा आहेत, होईल की नाही ते पाहायला आपण लवकरात लवकर प्रयत्न करत राहू आणि त्या दृष्टीनं सजग राहूच. तुर्तास आपण सर्व
या चर्चेत सहभागी झालात आणि या चर्चेमध्ये सहभागी राहून दुसरी बाजू सुद्धा समाजासमोर आणायला आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. एखाद्या खटल्यामध्ये केवळ आणि केवळ एकच बाजू कधीच नसते, दुसरी बाजू सुद्धा असते. माध्यम म्हणून आमची ही जबाबदारी आहे की आम्ही दुसरी बाजू सुद्धा मांडावी, ती समोर यायला सुद्धा मदत करावी. या चर्चेचा हा एकमेव हेतू होता. आम्ही तो पार पाडला आणि आपल्यापर्यंत ही बाजू पोहोचवली. तुर्तास या कार्यक्रमात इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.